वस्तर आपला दोस्त आहे, तू वस्त्राचा जिगरी म्हटल्यावर आपला बी दोस्तच झाला ना। दोस्तीत मदत केल्यावर कोणी पैसे घेतं का? तुम्ही जा आणि नानांना शोधा, उशीर व्हायला नको। थँक्यू यार, खरंच थँक्यू। चल वस्त्र। येस, चल चल। हे बघ चिटकुबा, यात माझा काही एक दोष नाहीये। मी कोरोनाला त्या नानाला पकडायला सुद्धा सांगितलं आणि त्याने त्याचं काम केलं सुद्धा। प्रिन्सच्या हातात मी तलवार दिली, स्वतः धार केली मी त्या तलवारीला। पण ऐन वेळेस प्रिन्स ना नानांचा पुळका आला। आता मी काय करणार? अरे तुझा नवरा डोक्यावर पडलाय का? कशाला स्वतःची अक्कल पासळतोय? मला इथून बाहेर पडू दे आणि माझं शरीर मला मिळू दे एकदाच, मग त्या प्रिन्सकडे बघतो। नाही त्याला कायमचा बेडूक केला ना तर नावाचा चिटकोबा नाही मी। चिटकोबा शांत राहा जरा, कारण पुढे जाऊन प्रिन्सची आपल्याला मदत लागणार आहे। मग त्या मूर्खाला नीट वागायला सांग, उगाच अति शहाणपणा करू नको म्हणावं। काही करा आणि लवकरात लवकर बळी द्या आणि मला इथून मुक्त करा। हो, तू म्हणतोयस अगदी सगळं तसंच करणार आहे मी। नानाला नाही मारायचंय ना, मग मी आता अम्माला मारणार। प्रिन्सला समजावते मी, कारण बरोबर आहे, अचानक भयानक आता बाहेरून कुठला बळी आणायचा आपण? त्यापेक्षा ऐकता सावज आपल्याच समोर 10 वेळा गिरटी घालते, त्यालाच पकडूया। काही करा, तिला मारून तिचं रक्त या बाटलीत आणून सोडा, म्हणजे मग मी। भद्रा मॅम, शक्ती आली की काय? भद्रा मॅम, काय झालं? तुम्हाला एवढा घाम का आलाय? काम बीपी ची गोळी नाही घेतली मी। मगाशी चुकून ते घाईत माझ्याकडनं राहून गेलं। एक डोस जरी चुकला ना की असा दरदरून घाम येतो, तरी म्हणते मला असं